जर कुणीही तुम्हाला हा प्रश्न केला की महाभारताचा हिरो कोण, नक्कीच प्रत्येकाचं उत्तर हे वेगवेगळं असू शकतं. पण माझ्यासाठी उत्तर फक्त एकच, कर्ण. सूर्यपुत्र कर्ण, सूतपुत्र, कौंतेय, अधिरथ पुत्र, राधेय, शोणचा भाऊ, अशी कित्येकच नावं. पण माझ्यासाठी एकच, महारथी कर्ण. विष्णुयाग यज्ञानंतर धूतांच्या राजनीतीनं सर्वत्र एकच स्तोम माजवला होता. तुम्ही ऐकत आहात महारथी कर्ण आणि मी आहे अनुराग. पांडव हारले. धूत सुरू असताना कर्णानं अथक प्रयत्न केले. गंगेवरून धावत जात तो धूतापर्यंत पोहोचला. पण दुशासनानं दोनही हात अडवून त्याला तिथंच उभा केला. वारंवार कर्णानं विनंती करूनही त्याला आत सोडलं नाही. पण शेवटी दुशासनाला बाजूला सारून कर्ण राजभवनात आत गेला. दशलक्ष गायी, आपलं पूर्ण राजवैभव आणि सर्व पांडव पुत्र आणि सोबतीने पांचाली हातात दासी झाली होती. शकुनी मामांचे फासे त्यांच्याच पद्धतीनं पडणार होते. ते पूर्णपणे जे ते म्हणत तेच घडत होते. यावर दुर्योधन, दुशासन आणि कुरूंच्या राजवटातले आणखी काही राजे जोरजोरानं हसत होते. मत्सर, द्वेष, कुत्सत्तीपणा, निर्दयीपणा हा त्यांच्या चेहऱ्यावरून, त्यांच्या बोलण्यावरून वारंवार जाणवत होता. हे सर्व काही राजभवनात असंच सुरू होतं. पण तरीही कुणी का बोलत नव्हतं, हा एक मोठा प्रश्न होता. स्वतः पितामह भीष्म, गुरु द्रोण, अश्वत्थामा यासारखे मोठे मोठे योद्धा असतानाही कुणीही काहीच बोलत नव्हतं. कर्णही त्या सगळ्यांपुढे निरुत्तरच होता. तोच दुर्योधन कडाडला. कुठं आहे ती पांचाली? कुठं आहे ती दासी? तिचा दासी असा उल्लेख ऐकताच भीमाच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्यांना गदा उचलून तो दुर्योधनावर धावत गेला. तोच युधिष्ठिर त्याच्यावर ओरडला. भीमा, मागं हो. पांचाली त्यांच्या हाताची एक बटीक आहे, ती दासी आहे. तू आणि मी, आम्ही सगळे आता कुरूंचे दास आहोत. हे ऐकूनच भीम आणखीनच चौथाळ, पण त्याचा नाईलाज होता. ती रजस्लेवर होती, स्नान करत होती. अशातच तिच्यापर्यंत पोहोचणं, तिला तशा अवस्थेत राजभवनात ओढत आणणं हे कुठल्याही क्षत्रियाला जमणारं नव्हतं. पण तरीही दुर्योधन ओरडला. तुला कळत नाही का की मी दिलेली आज्ञा मोडण्यातच तुझा स्वतःचा तू गर्व मानतोस? जा आणि त्या पांचालीला इथं केस पकडून घेऊन ये. कसा बसा पांचालीपर्यंत सेवक पोहोचला. तो तिला आणताना खूप प्रयत्न करत होता, पण शेवटी त्याला स्वतःचीच लज्जा आली. तो राजभवनात परत आला. तो आणू शकणार नाही हे सांगून तो मोकळा झाला. तोच दुर्योधन जोरदार कडाडला. दुशासना, जा आणि त्या पांचालीला आत्ताच्या आता राजभवनात घेऊन ये. ती राजसभेवर होती. अशात तिला त्याच अवस्थेत दुशासन आडव्या तिडव्या पद्धतीनं ओढत राजभवनात घेऊन आला. स्वतःला वाचवण्यासाठी तिनं कमालीचे प्रयत्न केले. स्वतःची बोटं आजूबाजूला असणाऱ्या भिंतींच्या फटामध्ये रुतवायला सुरुवात केली. दुशासनानं तिला ओढायला, फरफटायला सुरुवात केली. तिनं कसं बसं स्वतःला सावरलं, पण तरीही राजभवनात तो तिला घेऊन आला. मधोमध ती उभी होती. बाजूला पांडवपुत्र, एके ठिकाणी महारथी कर्ण, अशी सगळी मोठी मोठी योद्धे बसला असतानाही आज किती ती विवश होती. कुणीही तिची सहायता करायला येणार नाही हे तिला जाणवलं होतं. तिच्या पाचही पतीपैकी कुणाहीकडे ती आशेने बघूच शकणार नव्हती. त्यातच दुर्योधन डोळ्यात ज्वालामुखी घेऊन तिच्याकडे पाहत होता. तो दुशासनाला म्हणाला, चल, ही पांचाली आहे, ही द्रौपदी आहे, ही आपली दासी आहे आणि ही सुगंधी आहे, म्हणून हिला जरा थोडं वरचं स्थान देऊया. हिला माझ्या चरणाशी नाही, माझ्या मांडीवर आणून बसव. मांडीवर असलेले उत्तरीय त्यानं हातानं बाजूला केलं. सगळ्यांना खूप राग आला. पितामह भीष्मांना स्वतःची मान वळवून टाकली. पण दुर्योधन थांबायला तयारच नव्हता. राजमाता गांधारी जोरदार किंचाळली, दुर्योधना! पण तरीही दुर्योधना कोणालाच ऐकायला तयार नव्हता. दुशासन तिला फरफटायला लागला. ती हातात येत नव्हती म्हणून त्यानं सरळ तिच्या कमरेला हात घातला. कर्णाला हे सगळं पाहवत नव्हतं. ती विवश होती, बेबस होती. तिचे केस मोकळे, त्यावर असणारे जलबिंदू
अक्षरशः दिसत होते. ती रजस्वलेवर होती. अशातच एका स्त्रीचा अशा पद्धतीने विनयभंग करणं हे चुकीचं आहे आणि हे कुठल्याही क्षत्रियाला शोभत नाही. पण तरीही आज त्या राजभवनात कुणीच थांबणार नव्हतं. कर्ण मनाशी पुटपुटत होता. उठावं का, जावं का, तिची मदत करावी का? पण मध्येच त्याच्या डोक्यात हे येई की साक्षात पितामह भीष्म, गुरु द्रोण, अश्वत्थामा यासारखी मोठी मंडळी इथं असताना मी तिथं का जावं? परत जर माझा अपमान झाला तर? परत जर दुर्योधनानं सगळ्यांपुढं मला एक सूतपुत्र म्हणून हिणवलं तर? एक सूर्यपुत्र, एक सूर्यशिष्य आणि स्वतः अंगराज कर्ण, एक क्षत्रिय, या चौघांमध्येही एका वेगळ्याच पद्धतीचं धुष्मचक्र सुरू होतं. कर्ण शेवटपर्यंत हे ठरवूच शकला नाही की त्याला काय करायचं आहे. तो प्रयत्न करत होता. मनातल्या मनात स्वतःला खिन्न करून तो उदास बसला होता. ती सैरभैर धावत होती संपूर्ण राजभवनातून आणि जोरदार किंचाळ्या मारत होती. पितामह भीष्म, पितामह भीष्म, मला वाचवा, मला वाचवा. गुरु द्रोण, तुम्ही तरी वाचवा. अरे गुरुपुत्र अश्वत्थामा, तू तरी वाचव. कर्णाला कुठेतरी एक आस होती. ती येऊन एकदा पायाजवळ बसेल. ती परत एकदा म्हणेल की अंगराज, तुम्ही मला वाचवा. आणि त्यानंतर दुःशासनाचे दोन्हीही हात त्याच्या बाहूतून वेगळे होणार होते. पण ती संधी झाली नाही. अस्तव्यस्त होत ती परत सगळ्यांजवळ धावायला लागली. नाईलाजानं ती भीष्मांच्या सिंहासनाजवळ येऊन आदळली. तिच्या मस्तकातून रक्ताची एकच धार पुढे निघाली. पण त्याच्याकडे लक्ष न देता दुःशासन तिला फरफटात घेऊन जाऊ लागला. आता कर्ण चिडला. तो उठून उभा राहणार हे लक्षात येताच बरीच मंडळी त्याच्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहू लागली. पण कोणीही त्याच्याकडे लक्षच देत नव्हतं. तिनं खूप आर्तकिंकाळी मारली. मनातून जोरदार धावा केला. हे देवकीनंदना, हे श्रीकृष्णा, ये मला वाचव. या नीचांपासून मला वाचव. यांचा संहार कर. माझ्या श्वासातून निघालेली ही उष्णता या सगळ्यांमधून यांना जाळून मोकळा कर. यांना जीवनदान देऊ नकोस. या संपूर्ण कुरुकुलाचा नाश कर. मला वाचव माधवा, मला वाचव. महारथी कर्ण.